हनी जो निकलेगा आपको भी चाहिए, हमसे निकाल को बेचेंगे, प्योर मिलेगा, बर्तन दे देना। लेकिन वो तो अभी है 12 घंटे में बना देता से, औसत लगा निकालने के बाद। हाँ लगाओ ना तो फिर। इसको चार्ज कौन देगा? तो 4000 रुपये चार्ज है पूरा दवा लगाने का। हट अनुजा, काय केलं माहितीये का, धुरी गेली। सब खिड़की बंद करो, मधुमक्खी निकाल रहे। हे बघा असं तयार केलं होतं। तर पोला मधमाशांचा काढून झालेला आहे। आम्ही मागवलेलं आहे तिघांना पण बटर डोसा, आणि इथे आता मशरूम साफ करते स्नेहा। हे बघा, तर हे बघा फायनली एक नंबर मटर मशरूम झालेला आहे। नमस्कार सर्वांना। जसं तुम्हाला माहिती आहे, आपल्या किचनमध्ये, घराच्या किचनमध्ये मधमाशांनी पोला बनवलाय, तर त्यासाठी आता म्हणजे आम्ही 2 दिवस झाले ओनरला फोन केला होता हे रूमचे, तर त्याही सांगितलं का जे असतात ना त्यांचे म्हणजे ते हे काढणारे, तर ते आले आहेत आता। म्हणजे 2 दिवसपासून त्यांच्या म्हणजे पाठी लागलेलं, पण ते कुठेतरी बाहेर होते त्याच्यामुळे त्यांना जमला नाही। तर आता ते 5 मिनिटात येणार आहेत, बिल्डिंगच्या खाली आहेत। तोपर्यंत पटकन हे आपण जे लावलंय ना ते आपण काढूया पटकन। तर आपण बेडशीट लावलेली ती काढली आहे, आणि मधमाशांचं पोलं बघायचं, बापरे किती मोठा केलंय बघा। तुम्हाला मी असं समोरून एकदा दाखवतो। जास्तच मोठा बनवला आता, हे बघा क्लिअर दिसतोय। तर बघूया आता। अरे रे बेल पण वाजले, आले वाटतं। मधुमक्खी, हाँ दवा लगाना पड़ेगा, औसत लगाना पड़ेगा, औसत लगाना निकालने के बाद। हाँ लगाओ ना तो फिर। इसको चार्ज कौन देगा? वो मैं दूंगा। तो 4000 रुपये चार्ज है पूरा दवा लगाने का। उनको बोले क्या आप? हाँ वो जिन्होंने भेजा है उनको? वो बोला रूम वाले से बात करो, कौन बोले? जो आपको रूम पे है ना। हाँ, तो हाँ। उसको दवा डालने के लिए आप जो सोसाइटी वो बाहर नहीं है, आपको रूम को अंदर में समझो। तर तो काय करणार आहे, असं काढणार आहे, आणि 4000 रुपये टोटल बोला। औषध पण लावायचं आहे असं, म्हणजे ते उसके मतलब बाद में वो आएगा नहीं ना? तुम्हारा जीवन में नहीं बैठेगा, बैठेगा ही कभी नाही। जीवन में नहीं बैठेगा। अच्छा, तर रूम ओनरने सांगितलं का, म्हणजे रूम ओनर आहेत ना, त्यांनी सांगितलं काय असेल चार्जेस ते द्या म्हणून। ठीक है, आपण एक बार रूम वाले को भी फोन करके बोलते। ठीक है, सब खिड़की अपना बंद कर दो। हाँ हाँ सब खिड़की बंद है। अंदर बंद कर दो। हाँ बंद कर दिए। वो हनी जो निकलेगा आपको भी चाहिए, हमसे निकाल को बेचेंगे, प्योर मिलेगा, बर्तन दे देना, ताजा पड़ेगा। नहीं निकलेगा क्या? हाँ निकलेगा। निकलेगा नहीं? हाँ। लेकिन वो तो अभी है। 12 घंटे में बना देता से। अच्छा 12? हाँ अरे यार ये तर वेगळाच झाला, मला माहितीच नाही असं काय असते। आणि निकलेगा, पक्का निकलेगा? अब देखो निकाल रहा हूँ, सामने निकाल रहा हूँ। ठीक है। आपका नाम क्या है? पवन मंडल। अच्छा, हट अनुजा, काय केलं माहितीये का, धुरी गेली। रुको रुको, ये बंद करो। हाँ रुको रुको रुको, तेरा होता आराम से सर। ये थोड़ा लाइए ना। हाँ हाँ हाँ, उल्टाइए उल्टाइए उल्टाइए, ऊपर उठाने का, स्लिप ना खाए। ओके, तो इसको पकड़ से हाँ अरे हाँ बरोबर, मध बनवलंय बघा, पोला बनवलंय मध। ध्यान लेगा तुम उनका उनको तरफ कर नहीं खाए। आ जाओ ऊपर तो की है ना, फेंक ले बेटी अंदर आराम से हट से आराम से आराम से निकालो निकालो। जो लक्ष्मी देखी ही है का तू आदित्य बेटा मर जा, जो लेते अंदर जते हट मत जो नहीं दे, समझा जाओ बच्चे। मधमाशा चावले त्याला। हाँ सब खिड़की बंद करो, मधुमक्खी निकाल रहे, चाहिए तो बर्तन लेके आओ। हे बघा असं तयार केलं होतं मधुमक्खी, आणि त्याच्यामध्ये बघा मध भरलेलं आहे। ताड़ जून क्या आना तेगा।
ये प्योर नस्ल चीज रहते सर। अच्छा तर जो आता मधमाशांचा पोला असता ना तो काढलेला आहे आणि बघा हे स्प्रेमध्ये काहीतरी टाकून आणलाय जडीबुटी करत होतं आणि शेवटी काहीतरी याच्यामध्ये टाकून आणलंय वाटतं मारायला केमिकल। आतापर्यंत बघा सर्व याच्यातला पोला काढलेला आहे तरी पण मधमाशा काही सोडत नाही त्यांचं घर। तर पोला मधमाशांचा काढून झालेला आहे आणि बाहेर आता इथे वादळ वाटतं ना। चला मी तुम्हाला थोड्या वेळात जो आपण पोला काढलाय ना म्हणजे जो मधमाशांनी छत्ता बनवला तो काढलाय ना तो तुम्हाला दाखवतोच, पण त्याच अगोदर एकदम जोरात हवा येते अशी लांबून दिसतोय मी तुम्हाला दाखवतो। तसंच मला पण वाटते, चला तुम्हाला दाखवतो। बघा झाडं पण हालायला लागले बघा। अरे बापरे सगळीकडे बघ कसं झालंच नाही या। हे बघा धूलबिल उडत आली आता काहीच दिसत नाही तिकडचा, असते असती पसरत चाललंय का चाललंय काय माहिती काय होणार आहे। बाहेर एवढी हवा आहे ना का बघा मी खिडकी बंद केली, झाडांवरनं पण तुम्हाला समजत असेल बघा किती जोरात चालतं ती बघा। तर फायनली आता छत्ता काढलेला आहे म्हणजे जो काही मधमाशांनी पोला बनवला होता तो काढलेला आहे। मी तुम्हाला एकदा दाखवतो बघा इथे होता आणि आता मधमाशी कदाचित आली तर एखादी येते, हे बघा इथे होता पूर्ण क्लीन केलेला आहे, थोडा राहिलेला आहे तुम्ही नंतर काढणार। विचार करा सर्व काढलं आणि त्याही एकदम इझिली काढून गेलं। पहिले थोडी धुरी केली त्याही इथे, धुरी केल्यानंतर काहीतरी त्यांच्याजवळ असं केमिकल सारखा होता तर तो मारला ते इथे समोर आणि मला वाटलं पण नव्हतं का त्याच्यामध्ये मध निघेल आणि विचार करा त्याच्यामध्ये अरे आली गेली मधमाशी आली होती हा गेली तर मला वाटलं पण नव्हतं त्याच्यामध्ये मध असेल तर मध होती। विचार करा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक छोटासा पार्टमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे। तर विचार करा अजून किती दिवस ठेवला असं जर आलं पण आपल्याला कसं इथे रिस्की होता इथं ठेवणं, तर काढणं खूप गरजेचं होतं म्हणून काढला। आणि जे रूम ओनर होते ते आपल्या 2 दिवसापासून ट्राय करतात, 2 दिवसापासून ट्राय करत होते आणि जे काढणारे होते ना ते काहीतरी सुट्टीवरती होते म्हणून आज तेही सकाळी आले आणि काढून दिला। तर आता मस्तपैकी मधमाशांचा पोला काढून झालेला आहे। आज थोडासा आता रिलॅक्स वाटतंय, सगळं क्लिनिंग वगैरे झाली आहे कारण की सकाळी किती लवकर आले होते ना, बरोबर 8:30 वाजता आलेले, 9:30 वाजेपर्यंत 9 वाजता आलेले आणि काहीतरी 11 11:30 वाजेपर्यंत गेले ते हळूहळू ते मध काढलं आणि सगळ्यांनी दिला। आपण नाही घेतला, आम्ही नाही घेतला ना, नाही घेतला कारण आम्हाला नाही हे वाटतंय की त्यांचं तेही बनवलं आणि मग त्याच्यातच खायचं आपण। मी फक्त एक तुम्हाला तुकडा दाखवला जो त्याही केला होता आणि त्याच्यातनं थोडीशी मध दिसत होती एवढी पण मी रिटर्न दिला काय करायचं। आम्ही विचार केला की काय गरज आहे, ठीक आहे खूप लोकांनी असे कमेंट्स पण केले की तुम्हाला मध मिळेल पण आम्हाला तर कुठे ना कुठे ते वेगळं वाटत होतं की नाही राहू दे, ज्यांना घ्यायचं त्यांना घेऊ दे पण आपण नाही घ्यायचं। तर त्याही ते मग ते गोळा केले ना अलग अलग जागेवरती जाऊन, त्याही काय केलेलं ऑलरेडी म्हणजे अलग जागेवरनं वाटत ते मध काढत आले होते मग ते त्याच्यामध्ये ऍड केलं आणि ते विकत होते आणि मला पण बोलत होते का तू घेणार का, एक ते किलोच्या भावाने विकत होता। तसं तर लिटरने असते ना की किलोचे, पण ते किलोचे भावाने बोलत होता तर ते बोलत पाहिजे का 600 रुपये होता म्हणून मी म्हटलं मला नाही पाहिजे म्हणून। आपण ऑलरेडी महाबळेश्वरून आलेला अजूनपर्यंत आहे, आपण जास्त मध युज नाही करत, बोलतात की नॅचरल हनी चांगली असते पण कसं आहे की आम्हाला असं वाटलं की आपल्या इकडेच लावलेला मग परत ते आपण बघून परत हे वाटेल ना की आपल्या इकडे बनवलेला आपणच युज करतो। जाऊ दे चला फायनली मधमाशांचा पोला काढून झालेला आहे आणि आता मस्तपैकी आम्ही तिघे पण रेडी झालो, सानू इथे आहे तर तिघे पण रेडी झालोत आणि आता आज कसं शनिवार आहे तर आता आम्ही मंदिरामध्ये चाललोत। मंदिरामध्ये पूजा केली ना का मग नंतर काहीतरी खाऊया आपण बाहेर थोडंफार हलका फुलका, मग नंतर सानूला स्केटिंगला घेऊन जाऊया। वातावरण बघा कसं चेंज झालंय आणि असं वाटतं का पाऊस पडेल ना स्नेहा, पडणार आहे ना। तर आता ना आम्ही नाश्ता करण्यासाठी उडुपी मध्ये आलो, उडुपी ते बघा ते आपल्याला दादा भेटलेत। काय नाव दादा? सचिन दादा आहेत। अच्छा थँक्यू सो मच दादा। आम्ही मागवलेलं आहे तिघांना पण बटर डोसा साधा, छान एकदम टेस्टी आहे ना। उडुपी मधला टेस्टीच असते, खूप वेळा आम्ही अंदाज घेतलाय असं, इतर याच्यापेक्षा टेस्टी असते ना। हा छान वाटलं म्हणून मी असं डायरेक्ट एकदा सारखं किती वेळा तोडायचा तो एकदाच। कम्फर्टेबल वाटते ना।
तर आता सानूची स्केटिंग झालेली आहे. हा मग आता काय करायचं आज जेवणार काय सानू? व्हेज असणार. मशरूम मटर मशरूम तिला हॉटेलमध्ये खायला पाहिजे. तिचं तेव्हा पोटात नाही दुख. नूडल्स खायचं तेव्हा नाही पोटात दुख. बघू कुठे लागलंय, एक मिनिट दाखव ना. मी तशी दिसते तर मला सूट होणार खाणं. अच्छा हे बघ इथं लागलंय. तुला घाम येते भरपूर. अँकी पण नाही आणलास त्या दिवशी. सर्व दिलंय तुला नवीन नवीन घेऊन तरी विसरते नसते. डॉलवाला तो द्या ना. काय डॉलवाला एक टॉवेल आणले. चालेल ठीक आहे. हा तर आता आम्ही घरी आलो आहोत. मार्केटमध्ये मशरूम शोधायला एवढा टाइम झाला ना. कमीत कमी अर्धा तास तर मशरूमच शोधत होते आणि हा. यांना मशरूमच खायचं होतं. मी बोले डाळ भात भेंडी करते नको मशरूमच. तू काय करते झालं? ती बॅटर बनवते. बॅटर बनवते. अच्छा पॅनकेक बनवायचे. सॉरी वाफल बनवते. वॉफल बनवते का? ओके. कमी नाही वाटत बॅटर पप्पा? कमी वाटते मम्मा. कमी वाटतंय? जाईल नाही ना मग तिथे बरोबर. कमी वाटतंय. बॅटर अजून आणि बघा फायनली आता खिडकी पण ओपन केलेली आहे ना स्नेहा. हो तिसरा दिवस आहे आता. अच्छा. आज वाटते की हा म्हणजे आपण आहोत झालं. हा नजारा इथे होता मधमाशाचा पोला. हे बघा हा अटल सेतू बघताय तुम्ही. जा कपडे चेंज करतो जा. तर आज स्नेहा मस्तपैकी मटर मशरूम बनवणार आहे. मटर मशरूम मसाला ना. आणि बघा सानू इथे आता वाफल बनवते. वाफल काय काय टाकले याच्यामध्ये? मम्मा ऐका ना, तुम्ही अजून काय टाकले याचे? मी खराब केलं. मी ना पप्पा ना हा. ते मीठ टाकला, कोको पावडर टाकला, बटर टाकला, अच्छा. दूध टाकला. सानूचा बनते इथे वाफल, आमचा इथे बनते चहा. दोन्ही साईडची शिजवली. ओह क्या बात, होती क्रिस्पी. क्या बात. इसे कहते वाफल. वाफल वाफला वाफल वाफल का वाफला? वाफला तर हे असते लिट्टी चोखा बोलतात ते. हा हा दाल बरोबर. वाफला. दाल वाफला बरोबर. हे हा वाफल आहे. सानू बघा तिला पाहिजे असला तरी इथे बनवून देते सानूला मम्मी. बॅगमध्ये जा ती घे. हा पटकन फ्रेश हो जा. ये इकडे बॅग दाखवते. तर आता मी चहा घेतो. मस्त फ्रेश झालो आणि अर्धा तास आपल्या बिझनेस नंबरला दिला. म्हणजेच मसाल्याच्या ऑर्डर घेतल्या. ऑर्डर घेऊन झालेला आहे. आणखीन 30-40 मेसेजचा रिप्लाय द्यायचा आहे. तोपर्यंत पटकन स्नेहाने चहा आणला. तर आता चहा घेतो. चहा घेऊन झाल्यावरती पुन्हा लगेच ऑर्डर घेतो मी. जेवण बनवायला मटर सोलायला दे माझ्याजवळ ना मग. सानू तिथे फ्रेश होऊन मस्त काय करते वाफल वाफाल. चला या सर्वांनी चहा पियायला. चहा पिला ना का अंगात मस्तपैकी थकलं तरतरी येते. तरतरी आज मला विकनेस कसं अंग करते तर 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 विकनेस. मग आता चहा पिला तुला एनर्जी येईल. चहा पिते तर माझ्या सर्वात मोठा एनर्जी बूस्टर ते हेच आहे, चहा. हम्म. माहिती का चहा पिल्यावरती कसं वाटते मला बरोबर. energy येते. तर चला चहा पिऊन घेतो पटकन. तर आता चहा पिऊन झालेला आहे मस्तपैकी. आणि ऑर्डर जेवढ्या पण पेंडिंग होते म्हणजे ऑर्डर घ्यायचे होते. खूप जणांना मेसेजचे रिप्लाय पण द्यायचे होते. सर्वांना मेसेजचे रिप्लाय दिलेले आहेत. तर चला आता पटापट मस्तपैकी मटर मशरूम मसाला बनवूया. तर हे बघा मार्केटमधनं आपण मशरूम आणले, ज्याला आज आम्हाला शोधायला जवळजवळ अर्धा तास गेला. भेटतच नव्हते, शेवटी शोधून काढले. आणि सर्वात पहिले काय करणार आहे माहिती आहे का स्नेहा? मस्तपैकी थोडंसं एक गरम पाण्यामधून काढणार आहे. गरम पाण्यामध्ये हळद टाकले आणि मस्तपैकी मशरूम टाकले. मशरूम मस्तपैकी साफ झालेले आहेत. आणि आता इथे वाटण बनवते. वाटणसाठी बघा टोमॅटो घेतलाय, मिरची टाकली आणि काजू टाकलेत. काजू बदाम आहे. मस्तपैकी आता याचं वाटण बनवूया, पेस्ट. तर बघा आता रेसिपीला सुरुवात करते. कढाई गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकलंय जेवढं आपल्याला रेसिपीसाठी हवा आहे तेवढा. आणि तेल गरम झाल्यावरती जिरा टाकलाय. जिराला लक्षात ठेवा शिजवून घ्यायचंय मस्त, नाहीतर रेसिपीमध्ये कच्चा लागतं, खराब लागते. मग त्यानंतर
हिंग थोडीशी. हिंग थोडासा, लसूण, खूप जणांचा क्वेश्चन आहे काय का तू एवढे रेसिपी कशा काय बनवतेस कोणी न सांगता. कधी कधी क्वेश्चन आहे काय हा? पण नाही, कधी भरपूर जण पहिले बोलतात ना हा, पहिले बोलायचे. बोलायचे तर आता कसं मला कुकिंगची आवड आहे हा. आणि हे दोघांना माझ्या हाताचं जेवण आवडते तर मला कुकिंगची ज्यांना आवड आहे आणि दुसऱ्यांना खायला घालायची आवड आहे हा. ते आपोआप कुकिंग करतात मला असं वाटते. आणि न शिकवता कोणी हे पण, तर मी कधीच नव्हते खाले मशरूम तरी पण तुमच्या छानसाठी बनवते ना. मग तेच बोलते ना, कोणी पण न शिकवता आज आमच्या लग्नाला जवळजवळ म्हणजे 12 12 वर्ष वर्ष झाली. क्रॉस झाली. हा. 12 वर्ष क्रॉस झाली. अजूनपर्यंत मी तुम्हाला हक्काने सांगतोय घरातल्याही सुद्धा एक पण रेसिपी शिकवली. फक्त एकदा ट्राय भाकरीसाठी केली होते ना, ती पण नाही नीट झाली. मला आता कसं कंटिन्यू केलं तर झाले असते हा. असं नाहीये. प्रॅक्टिस करायला 2 आता वेळा. आगरी रेसिपी तू आज पण आपल्या चॅनल वरती किती दाखवले. हो भले तू इकडून तिकडून बघून बनवले तुझे आयडिया टाकून, बरोबर. पण स्वतःनी शिकलेस. हे मला प्राऊड फील होते आणि ते पण एवढं हे टेस्टी. सगळ्यांना आवडते हे मला आवडते की मी बनवते तर सगळ्यांना आवडते जेवण. टेस्ट पण लागते तर बरं वाटते मग अजून कुकिंग करायची आवड वाटते मग मला. मी अशी जेव्हा तुझी तारीफ करते ना तेव्हा जास्त तेव्हा चांगलं. हेटर्स लोकांना ते अशी जलते ना. हो. माझ्या बायकोचं माझ्यावर एवढं प्रेम आहे आणि आम्हाला दोघांना एवढं आवडीने जेवण बनवते आणि ते पण असं का एकदम टेस्टी आम्ही बोट काटून खाते. मग का नाही मी तारीफ करणार माझ्या बायकोची. करणार. तुम्ही किती बोलाल तेवढं बोला. तुमची किती जलून घ्यायची तेवढी जलून घ्या. अरे अरे बस खरंच खाक होतील की हे काय असं अचानक भस्म झाले म्हणजे भस्म. असं नका बोलू जाऊ दे इग्नोर. तर आपण जे टोमॅटो काजू आणि मिरचीचा पेस्ट बनवतो ते ऍड करायचं डायरेक्ट. बघा कांदा लसूण एकदम चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचा आहे. ओके. सगळं ऍड करून टाकायचं. तर आता आपण स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकणार आहोत. ओके. 1.5 चम्मच. हो. आणि जर हा मसाला तुम्हाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आणि बघा थोडीशी हळद. ऍक्च्युली आम्ही हळद पण बनवत होतो पण लास्ट इयर आम्ही काय केला की ते आमच्याकडे जो सेलर होता ज्यांच्याकडून आम्ही हळद Organic. घेत होतो ऑर्गॅनिक तेच नंतर कॉल वगैरे रिसीव्ह नाही करत म्हणून आम्ही ते बंद केली. नाही तर बघा स्नेहा लजीज मसाला आणि हळद होती आपली सोबत. तर ठीक आहे माझी तर लास्ट इयरची अजून आहे तेवढी संपत नाही. हळद कशी जास्त युज नाही होत ना आपल्याला. बरोबर. मग त्यानंतर चवीनुसार मीठ. काय बोलते सानू? बोल. मी बोलते पप्पा मी माझे पैसे तर ना पप्पा काय घेतलं सांगू मम्मा का मी काय? सांगू बोल बोल बोल. हा सांग ना. पप्पा मी बुक घेतलंय बुक घेतलंय का? ओके. 6 भेटते. आणि हे बघा चांगल्या प्रकारे आता आपण मसाले ना शिजवून घेऊया मिक्स करून. किती बुक घेतले? 6. 6. 6 भेटते दादा मला. हा. पप्पा मी YouTube वाचलेलं होते त्याला एनिमी गेस करायला लागेल कुठले. अच्छा कोणते बुक घेतलेत ते? हा. चालेल. काय बोलतेस स्नेहा? मी काय बोलते सानूनी काय बुक घेतले? ॲनिमी. एनिमी त्याचं नाव देते तू. ॲनिमे का ॲनिमे काय बोल ॲनिमेशन वाला. ॲनिमे. मग त्याच्यामध्ये असं म्हणजे तुझं म्हणणं काय? तुम्ही जे बुक मागितले बरोबर आता तुम्ही सांगितले 6 मागितले ते कोणते कोणते घेतलेत ते कमेंट करून सांगा. ते ॲनिमेशन कार्टून बघते तर त्याच्यातले ते कोणते कॅरेक्टर मधले बुक्स घेतले ते विचारते बरोबर. अच्छा चालेल. कमेंट करून सांगतील तुला. ओके. नक्की कमेंट करून सांगा सानूला. आणि मसाला हवा असेल तर मसाला पण ऑर्डर करा. हे बघा चांगल्या प्रकारे मिक्स केलं. कलर बघा फक्त हळद आणि आपला मसाला दुसरा काहीच नाही. आम्ही तुम्हाला जे सांगतो ना नेहमी खरंच सांगतो. फक्त ना फक्त हळद आणि मसाला टाकायचे. कोणतीही रेसिपी व्हेज असो रेसिपी नॉन व्हेज रेसिपी असो तुम्ही एकदा ऑर्डर करा आमच्याकडे. पप्पा मदर्स डे मदर्स अरे हा मदर्स उद्या. पाहिजे पण पप्पा कधी 12 मेला असते ना मदर्स डे. हा? प्रिंट पाहिजे त्याच्यासाठी प्रिंटर तुमचं मला फ्लावर आणि हार्ट्स काढायचे. चालेल चालेल ठीक आहे मी देते थोड्या वेळात. पहिले पटकन रेसिपी शूट करून घेतो. आणि हा मी. मला फोटो शोधायला लागतो. हा चालेल. आता काय करायचं? ऑइल पण आता सेपरेट होते. आपण त्याचा पेस्ट टाकला ना थोडासा हा. टोमॅटो थोडा शिजवून घ्यायचा नाही तर कच्चा कच्चा तो लागते टोमॅटो. ओके तर आता आपण शिजवून 3 घेऊया. मिनिटं झाकण देऊया. 3 ते 4 मिनिटं मस्त मसाले शिजून निघते.
तर बघा आता 2 ते 3 मिनिटं झाले. आपले जो पेस्ट वगैरे सर्व साईडला झाला आणि ऑइल आपलं सेपरेट झालं. याचा अर्थ मसाले शिजलेले आहेत. आणि कढाई बघा किती छान वाटते ना, आपण भुलेश्वर मार्केट मधून आणली आहे. हा त्याच्यात व्हेज बनवते मी मोस्टली, तर याच्यातच करते. आता मटर जे बॉईल करून घेतले सर्व ऍड करूया आपण. ओके. मटरला बॉईल कधी द्यायचंय आपण, म्हणजे जेव्हा ते मटर कडक असली ना, जुनी मटर बोलतात जुनी मटर बोलतात, कडक असल्यावरती लगेच समजते आपल्याला. आपण बॉईल का दिला, का नंतर मग शिजले नसतील ते लवकर. हार्ड असते, मग खाताना ते बरोबर लागत नाही, टेस्टी पण नाही लागत. हा. तर 1 सिटी दिली ना आपण की एकदम छान असा फ्लेवर पण हा. येतोय आणि टेस्टी पण लागतो. आणि जर कोवली मटर असली ना, तर मटर तुम्हाला मग काही गरजच गरजच नाही सिटी नाही. द्यायची. मग आता त्यानंतर मशरूम, मटर मस्तपैकी मसाल्यामध्ये मिक्स केल्यावरती मशरूम ऍड केलेले आहे बघा. मशरूम पण खूप पाणी सोडतोय हा, हा. म्हणून अंदाजा पाणी टाकायचं याच्यात, अंदाजे. आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मशरूमला सुद्धा मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे झाकण केलेलं आहे. आता याचं काय पाणी टाकायचं आहे. बघते. चला. ओहो 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 ओहो, बघा कसला भारी कलर आलाय. अजून एकदम मस्तपैकी घाटली मारते. सुगंध कसला भारी ना. कारण जेवढा शिजवणार तेवढा पाणी सोडते ना मशरूम. हा, हा. मग आधीच टाकलं ना की मग अंदाज नाही येते किती म्हणजे तू टाकायचं. पहिला आता याच्यावरती असं बघणार का. मशरूम वरती. हा, आता एक ओके. 2 मिनिटं अजून झाकण देणार. ओके, अजून 2 मिनिटं झाकण द्यायचं आपल्याला. तर हे बघा आता झाकण काढलेलं आहे आणि स्नेहाने अर्ध्यापेक्षा थोडा ना कमी हो. ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर पुन्हा एकदा पण चांगल्या आम्हाला प्रकारे thick mix आवडते, करूया. हा. thick. जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल आणि जर जास्त तुम्हाला अशी पाणी. रेसिपी बनवायची असेल, तुम्ही पाणी क्वांटिटी जास्त वाढवा. तर आता डायरेक्ट फायनल ना 5 मिनिटात होईल. रेसिपी बनणार. ओके, चला कंटिन्यू. तर हे बघा फायनली एक नंबर मटर मशरूम झालेला आहे. चला आता कोथिंबीर टाकूया हो. आणि जेवायला बसूया. कलर बघा, रंगत बघा मसाल्याची. कशी खाते? चला या जेवायला. लोणचं बिंचं काहीच नको. काहीच नको, कांदा कांदा पण नको, काहीच नको. तर आता आम्ही जेवण करून घेतो. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि हा एकदाशी आपला एक डोक्यावरचा ताप गेला, म्हणजे मधुमक्खीचा छत्ता पोला. Actually, जेव्हा काढलं थोडंसं वाईट वाटलं आम्हाला. अरे पण ते हा. कसं आहे, एवढे क्वांटिटी होते की आपल्याला डेली आणि ते आपण तिथे किती जण बोलवतो का काढू नका, पण जर काढला नसतं तर खिडकी पण खोलता आली नसते. आणि चुकून जर खिडकी जरी खोलली असते ना, काही डायरेक्ट काही पण झालं असतं. बरोबर. आणि तर आता त्याच्यामुळे पावसाळा काढणं खूप गरजेचं होता. खूप वाढत जात होते ना ते हा, डेलीचे. वाढत जात होता. तर भेटूया चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.